आज आपण गाथेला डायरेक्ट सुरुवात करूया, कारण काल जी काही धम्मदेशना झाली आपली ती सामावती आणि मागंधीय या दोघींच्या बद्दल धम्मदेशना श्रवण केलेली आहे आणि त्याच्यामध्ये काही महत्वपूर्ण जे काही शब्द होते ते म्हणजे अप्रमादाचे होते. कारण भगवान बुद्धांनी काय सांगितलेलं आहे? अपमादं अमतपदं पमादो मच्चुनोपदं, अशा प्रकारची गाथा होती ना. काय म्हटलेलं आहे? अप्रमाद हे कशाचं पद आहे? अमृताचं पद आहे. आणि प्रमाद हे कशाचं पद आहे? मृत्यूचं पद आहे. अजून काय पुढे सांगितलेलं होतं माहितीये का छोट्या दिदींना? माहितीये का काल काय सांगितलं? नडी फुंकले सोना रे, इकडून तिकडून गेले वारे, आहे ना. कसं झालं का काल? का दुसरं काही होतं? विशेष काहीतरी होतं आहे ना, का साधारणच होतं? जाऊ द्या, विशेष असो साधारण असो तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून भविष्यात तुम्हाला त्याचा लाभ होईल. आता नाही लाभ होणार, पण जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला एवढा त्याचा लाभ होईल, एवढा लाभ होईल की तुम्ही म्हणाल की बरं झालं मी त्यावेळेला विहारात गेलो. म्हणून विहारात गॅप न देता आलं पाहिजे आणि इथं लक्ष ठेवलं पाहिजे. हा, आज जी काही गाथा आहे तर ती गाथा क्रमांक 24वी आहे आणि ही गाथा आपण या ठिकाणी सुरुवात करूया. उत्थानवतो सती मातो शुचिकम्मस्सनि सम्मकारिणो संयतस्स धम्मजीविनो अपमात्तस्य यशो विवर्धति. अर्थ, उद्योगशील, जागरूक, पवित्र कर्म करने वाले, सोच विचार कर काम करने वाले, संयमी तथा धर्म के अनुसार जीविका चलाने वाले अप्रमादी व्यक्ति का यश खूप बढ़ता है. म्हणजे बघा काय म्हटलेलं आहे? उद्योगशील. उद्योग म्हणजे काय? व्यवसाय किंवा कुठल्याही प्रकारचा जे आपण धंदा करतो त्याला उद्योग म्हणतात, है ना, आपल्या भाषेमध्ये. तथागताच्या भाषेमध्ये उद्योग कशाला म्हणतात? कालच शिकलो ना आपण, काल शिकलो तर उद्योग कोणाला म्हणतात, कशाला म्हणतात सांगा बरं. उद्योग म्हणजे काय? उद्योग केल्याने आपलं काय होते बरं? धंदा केल्याने किंवा व्यवसाय केल्याने आपली काय होते? प्रगती होते. चांगली होते का वाईट होते बरं? चांगली होते ना. व्यवसाय केल्यानंतर आपली चांगली प्रगती होते का वाईट होते? मग तथागताच्या भाषेमध्ये उद्योग करणे म्हणजे काय? तर या मनाला वळण लावणे, या मनाला चांगल्या गतीकडे नेणे, श्रेष्ठ गतीकडे नेणे, त्याला म्हणतात उद्योग. आणि म्हणून तथागत काय म्हणतात की उद्योगशील जे व्यक्ती असतात तथा जागरूक असतात, सदैव कुशल आणि अकुशल याची जाण ठेवणारा, चांगले आणि वाईट कर्म करत असताना, म्हणजे कोणतेही कर्म करत असताना चांगले कर्म केले पाहिजे या गोष्टीला प्राधान्य देणारा, त्याला जागरूकता म्हणतात. नाही तर जसं वारं असलं तसं पळणारा व्यक्ती जागरूक म्हणता येईल का? जसा हा सुगंध वाऱ्याच्या दिशेला जातो याला जागरूकता म्हणता येईल का? पण शिलाचा सुगंध ज्याप्रमाणे चारही दिशेला किंवा 10ही दिशेला तो पसरतो आणि देवता लोक त्याचे रक्षण करतात, तर देवता भूमीपर्यंत ज्या शिलाचा सुगंध जातो तर त्याला जागरूकता म्हणतात. वाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या सुगंधाला जागरूकता म्हणता येईल का? नाही, कारण तो कसा आहे? प्रवाह जसा असेल तसा तो जाण्याचं काम करतो. परंतु वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला, आजूला बाजूला, इकडं तिकडं सर्व दिशेला जो जात असेल किंवा ज्याची कीर्ती पसरत असेल
तो शीलवान समजावा आणि अशा व्यक्तीला जागरूक समजावं. आणि म्हणून तथागतांनी सांगितलं की इथं जो व्यक्ती जागरूक आहे तथा पवित्र कर्म करणारा. कोणते कर्म? पवित्र कर्म. पवित्र कर्म कोणते कोणते आहेत सांगा बरं. बरोबर. अजून दान देणे हे काय आहे? पवित्र कर्म आहे. अजून काय आहे पवित्र कर्म? शिलाचे पालन करणे. शिलामध्ये काय काय येते? शिलाबाई बरं नाही बरं. आपल्यात कोणी असेल शिला? बरोबर. शिलामध्ये सगळंच येते, पण ते काय आहे? पवित्र कर्म आहेत. आणि हे पवित्र कर्म जो व्यक्ती करत राहतो सदैव, एकदा नाही, आपल्यासारखं नाही एकदाच करतो आणि मग 10 वेळेस त्याचे गुणगान गातो. आपण एकदाच पुण्यकर्म करतो आणि 10 वेळा आपण ते सांगत राहतो, मी पुण्य केलं, मी पुण्य केलं, मी पुण्य केलं, मी पुण्य केलं. कधी कधी जाणून बुजून सांगत असतो, जाणून बुजून विषय कोणता चालू असतो आणि आपण जाऊन म्हणतो, हा मी तिथं गेलो होतो ना, तर मग तिथे मी असं असं काम केलं. असं आपण जाणून बुजून कधी करतो. ज्ञानरक्षी भिंतीच्या भाषेमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की त्या जर सांगितल्या तर आपण जसं सोनं घेतलं की सगळ्याला दाखवत फिरतो ना, मी सोनं घेतलं, मी सोनं घेतलं, मी सोनं घेतलं, मी सोनं घेतलं, चालूच राहते. तसं ज्ञानरक्षी भिंतीचे एक उदाहरण नेहमीच देतात की एक महिला होती, तिनं गळ्यातलं का नाकातलं घेतलेलं असते, अख्ख्या गावामध्ये फिरते, सोनं घेतल्यावर अख्ख्या गावामध्ये फिरते, सगळ्या घरी जाते, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बसते, पण कोणी तिचं काही मनावर घेत नाही आणि कोणीच विचारत नाही. कोणीच विचारत नाही की हे सोनं कधी घेतलं, कितीत घेतलं, असं कोणीच म्हणत नाही. शेवटी ती जाते रागारागात घरी आणि रागाच्या भरात स्वतःचं घरच पेटून देते. आणि स्वतःचं घर पेटून देते तेव्हा सगळे लोक जातात आणि म्हणतात, अरे आग लागली, आग लागली, आग लागली, आग लागली. आता आगीत आहे ना सोनं चमकते. आता तिला दुसरा पर्याय सुचत नाही, शेवटी स्वतःचं घरच जाळून देते. आणि मग काय, सोनं लागते चमकायला. लोक त्या घरावर, माणसं घरावर पाणी टाकतात. पण एक बाई येते आणि म्हणते, माय कधी घेतलं हे तू? एवढं सोनं आता चमकू लागलं, हे कधी घेतलं? ती म्हणते, सटवे तू अगोदर विचारलं असतं हे पेटलं नसतं ना. अख्ख्या गावात मी मिरवलं पण कोणी विचारलं नाही, हे पेटलं म्हणून विचारू लागलं. अशी आपली गत असते. एकच काम करतो पण ते सगळ्या गावामध्ये जाऊन आपण सांगतो. पण जो सदा पुण्य कर्म करणारा असतो तो कधी सांगत नाही की मी कुशल कर्म करतो, कारण तो स्वतःच्या जवळ त्या पुण्याचा संचय करत असतो. आणि जे पुण्याचा संचय करत असतात त्या व्यक्तीला कधीही दुःख लवकर येत नाही. कारण सांगितलं की ते काय होते, मारायला समजते. आपण बडबड करतो ना, जसं ध्यान करत असताना तथागत म्हणतात, आपली जी विद्या आहे, आपण जे ध्यान करतो ना, ते कुणालाही सांगू नये. कारण आपण जर सांगायला गेलो की मारायला समजते आणि आपली मारायला कमजोरी कळते आणि मग आपल्याला त्या मार्गामध्ये पुढे जाऊ देत नाही. म्हणून म्हणतात, या हाताने दिलं तर या हाताला माहित झालं नाही पाहिजे, अशा प्रकारचं कर्म करावं, हे त्याच्यासाठी सांगितलेलं आहे. आणि म्हणून जो सदा पुण्यकर्म करत राहतो आणि विचार करून, कोणतेही काम करत असताना विचार करून, तथा जो संयमी आहे, विचारच फक्त करत नाही तर तो संयमी पण आहे. कोणताही काम करत असताना एखाद्याने सांगितलं, चला हो विहारात, चला हो विहारात, चला हो विहारात. विहारात जाऊन काय करायचं? बसायचं, धिंगाणा करायचा. विहारात जाऊन आपल्याला काय करायचं असते? विहारात बसायचं असते का फक्त? काय करतो आपण इथं? विहार कशासाठी आहे? विहार हे माणसाच्या विचारांना चालना देण्याचं काम करते, आपल्या विचारांची प्रगती करण्याचं काम करते. विहारामध्ये फक्त मांडी घालून बसायला येतो का झोपायला येतो? आपण काय करण्यासाठी येतो? इथं फक्त गर्दी करण्यासाठी नाही, तर या मेंदूमध्ये जो कचरा भरलेला आहे तो बाहेर फेकण्यासाठी येतो.
कचरा कशात असतो? घाण ना. घरात आपण घाण ठेवतो का? मग आपण घरात काय ठेवतो? चांगल्या गोष्टी ठेवतो ना. मग या दिमागात काय ठेवलं पाहिजे आपण? चांगल्या गोष्टी ठेवल्या पाहिजे. सोफा सेट ठेवला पाहिजे, टीव्ही ठेवली पाहिजे, हिरेमाणिक मोती ठेवले पाहिजे. या दिमागात जेवण ठेवलं पाहिजे बा. लहान मुलाची तेवढीच मजल राहते. जसं आपण घराला एकदम स्वच्छ ठेवतो, कोणी पाहुणे आल्यानंतर आपल्या घरामध्ये प्रसन्नता वाटली पाहिजे असा आपण विचार करून त्या घराला नेहमी स्वच्छ करण्याचं काम करतो, रोज झाडू मारतो. तसं या मेंदूवरती झाडू मारला पाहिजे आपण. आणि तो झाडू कुठे मारला जातो? फक्त विहारात. आपल्याला घरी कोणी ह्या गोष्टी शिकवतील का? आणि युट्यूबला शिकल्याही जाईल, पण जेवढं आपण प्रॅक्टिकली समोरासमोर बघून, समोरासमोर ऐकून ज्या गोष्टी आपण शिकू शकतो ते त्याच्या माध्यमातून शिकू शकतो का? नाही. कारण समोर बघितलं आणि समोर ज्या गोष्टी आपण शिकतो ते युट्यूबच्या किंवा टीव्हीच्या माध्यमातून आपण शिकू शकत नाही. पण एक गोष्ट शिकतो तिथून आपण, सिरियल वेळेवर कधी सुरू होते किंवा पिक्चर वेळेवर कधी सुरू होतो किंवा मनोरंजन कधी टाइमावर सुरू होते, त्याचा वेळ किती आहे, ती वेळ माझी कधी येते, या गोष्टी आपण लवकरात लवकर तिथे शिकतो. म्हणजे आसक्तीचे, रागाचे किंवा द्वेषाचे किंवा मोहाचे जे काही विचार आपल्याला तिथून शिकल्या जातात त्या गोष्टी मात्र आपण पक्क्या ध्यानात ठेवतो. पण चांगल्या गोष्टी आपण ध्यानात ठेवत नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे? जसं घराला झाडू मारतो तसं या मेंदूला सुद्धा झाडू मारून साफ केलं पाहिजे. आणि ते साफ करण्याचं माध्यम म्हणजे विहार आहे किंवा मेडिटेशन सेंटर आहे किंवा असे ठिकाणं ज्या ठिकाणी पवित्र असे उपदेश केले जातात, तथागतांचा धम्म सांगितला जातो किंवा शिकवला जातो. अशा प्रकारे चांगले विचार असले पाहिजे. हे चांगले विचार आपल्याला विहारामध्ये मिळतात. आणि म्हणून तथागत म्हणतात की पवित्र कर्म करणारा तथा चांगला विचार करून, विचार विमर्श करून जो व्यक्ती संयम ठेवतो आपल्या मनावरती, कायेवरती आणि वाचेवरती, असं नाही कधी बी बडबड करायची, कधीही काहीही बोलायचं, असा जो व्यक्ती करतो बडबडा, तर तो व्यक्ती समाजामध्ये प्रतिष्ठा घालवत असतो. योग्य वेळी योग्य शब्द बोलले पाहिजे. कधीही कोणत्याही वेळेला कोणतेही शब्द बोलू नये. चांगले जर शब्द आपण योग्य वेळी जर बोललो तर निश्चितच आपल्याला सन्मान असतो. आणि कधी कधी चांगले शब्दही कधी कधी बोलले नाही पाहिजे. योग्य वेळी योग्य वेळ आली पाहिजे. कारण तथागतांनी काय म्हटलेले? कालेन धम्मसवनं. धम्मसवन हे कधी असलं पाहिजे? कालेन, म्हणजे त्याचा काळ असला पाहिजे. रात्री 12 वाजले तरी तुम्ही धर्मश्रवण करत असाल तर ती धम्मश्रवण करण्याची वेळ आहे का? नाही. भगवान बुद्धांनी धम्मश्रवण करण्याची वेळ सांगितलेली आहे. रात्री 10च्या नंतर धम्मश्रवण करता कामा नये, याचाही नियम आहे. महिलांनी रात्री 10च्या नंतर आपल्या घरीच असावं, विहारात असता कामा नये. पण जर पर्टिक्युलर जर उत्सव असतील, सण असतील, तर त्या वेळेला जसं आपण जयंतीच्या टायमाला आपण विहारामध्ये येतो आणि रात्री 12 वाजेपर्यंत थांबतो, तर तो एक अपवाद सोडला तर रात्रीच्या वेळेला विहारात जाता कामा नये, हेही सांगितलेलं आहे. कधी जाता येईल का? कधी धम्मश्रवण करता येईल का? नाही. आणि म्हणून कालेन धम्मसवनं एतं मंगलमुत्तमं. योग्य वेळी, कोणत्याही वेळी नाही, योग्य वेळी धम्मश्रवण केला पाहिजे. अशुभ वेळेला धम्मश्रवण करता येत नाही. कारण लोक श्रवण तुम्ही कराल, पण लोक काय करतील? वाईट विचार करतील. लोक तुम्हाला नाव ठेवतील. आणि नाव ठेवायच्या वेळेला आपण कधीही घराच्या बाहेर निघता कामा नये. कारण रात्रीच्या वेळेला जर समजा आपण नवऱ्यासोबत जरी बाहेर गेलो तर लोक वाईट विचार करायला मागं पुढं पाहत नाही. कारण लोकांच्या विचाराला आपण थांबवू शकत नाही. म्हणून तथागतांनी म्हटलं की विचार आणि विमर्श करून जो व्यक्ती नेहमी पवित्र पुण्यकर्म करतो तथा स्वतःला संयमी ठेवतो आणि धर्माच्या अनुसार आपली उपजीविका चालवतो. धम्माच्या अनुसार उपजीविका चालवणे म्हणजे काय?
माहिती का? धम्मानी काही आपल्याला उपजीविका सांगितलेल्या आहेत. जसं आपण उपजीविका चालवत असताना किंवा आपला व्यवसाय करत असताना असे व्यवसाय केले पाहिजे की ते समाजाच्या हिताचे असले पाहिजे, समाजाच्या अहिताचे नसावे, किंवा समाजामध्ये जे प्रतिष्ठित काम आहेत असे काम आपण केले पाहिजे. अशा प्रकारे जर एखादं काम समाजामध्ये तेढ निर्माण करत असेल, समाजामध्ये दुजाभाव निर्माण करत असेल, समाजाचं नुकसान करत असेल किंवा समाजातील काही लोकांना नुकसान पोहोचवण्याचं काम करत असेल तर असे व्यवसाय तथागतांनी आपल्याला करायचे सांगितलेले नाहीत. मग चांगले व्यवसाय करायचे, जसा किराणाचा व्यवसाय असेल किंवा कोणतेही असे व्यवसाय की ते समाजाला पूरक असतील असे व्यवसाय तथागतांनी करायला सांगितलेले. मग ते बरेच आहेत, परंतु असे व्यवसाय कदापिही करू नये जसे पुड्या विकणे, तंबाखू, गांजा, सिगरेट किंवा दारू किंवा कुठल्याही प्रकारचे नशेले पदार्थ किंवा मांस विक्री हे आपल्याला सांगितलेलं नाही. मग हे सम्यक आजीविकेमध्ये येईल का? सम्यक आजीविकेमध्ये जे येते असे व्यवसाय तथागतांनी आपल्याला सांगितलेले. कुणाची फसवणूक न करणे, सांगायचं एक आणि असते वेगळंच, अशा प्रकारचे व्यवसाय तथागतांनी सांगितलेले नाहीत. म्हणून ज्या व्यवसायामध्ये सत्यता असेल, ज्या व्यवसायाच्या माध्यमातून लोकांचं कल्याण होत असेल आणि आपलंही कल्याण होत असेल अशाला धर्मानुसार आचरण किंवा धर्मानुसार जीविका असं म्हणतात. आणि म्हणून तथागतांनी सांगितलं की जो व्यक्ती धर्मानुसार जीविका करत असतो आणि आपलं जीवन यापन चालवत असतो असा अप्रमादी व्यक्ती, आणि अप्रमादी व्यक्तीला नेहमी यश प्राप्त होत असते असं तथागतांनी सांगितलं. मग यश प्राप्त करण्यासाठी दुसरा कोणता मार्ग आहे का हो? सांगा बरं. चोरी करणे हा यश प्राप्तीचा मार्ग असू शकतो का? मांस कापून विकणे हा यश प्राप्तीचा मार्ग असू शकतो का? आपल्या धम्मानुसार तर हे सांगितलेलं नाही. दारू विकून यश प्राप्त करणे म्हणजे लोकांचे घर लुटून आपलं यश प्राप्त करणे हे चुकीचा मार्ग आहे. हा सम्यक मार्ग आहे का? नाही. आणि म्हणून तथागतांनी हे स्पष्टपणे या गोष्टीला काय सांगितलेले? वर्जित सांगितलेले. ज्याला धर्मामध्ये प्रगती करायची, ज्या व्यक्तीला समाजामध्ये नाव कमवायचं असेल, ज्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने यश प्राप्त करायचं असेल त्यांनी अशा मार्गापासून दूर राहिलं पाहिजे. ते ना सेवन करायचे, ना स्वतः करायचे, ना दुसऱ्याला करू द्यायचे. म्हणजे जवळचा असेल, आपला नातेवाईक असेल तर अशांना स्वतः समजून सांगितलं पाहिजे. आणि जर ऐकत नसेल तर अशांच्या संबंध ठेवू नये. अशांचे संबंध ठेवून त्यांचं खाल्ल्यापेक्षा आपण न खाल्लेलं परवडलं. आणि म्हणून अशाच्या संपर्कात सुद्धा राहू नये असं बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि असे जे व्यक्ती असतात नेहमी अप्रमादी होऊन जीवन जगतात तर अशांना यश प्राप्त होत असते. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी या गाथेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे ही एक गाथा आपल्याला बरंच काही शिकवून जाते. एक मार्ग सांगते ही गाथा, बरेच मार्ग आपल्याला म्हणजे आर्याष्टांगिक मार्गापैकी सम्मा आजीव हे जे काही तत्व आहे ते तत्व सुद्धा तथागतांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. जे आर्याष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे ना त्याच्यामध्ये. बरं, 4 आर्य सत्य याच्यामध्ये किती सत्य आहेत सांगा बरं? 4 आर्य सत्यामध्ये किती सत्य आहेत माहितीये का? सांगा बरं. 4 आर्य सत्य जे तथागतांनी ज्ञान प्राप्त केलं त्याच्यामध्ये 4 आर्य सत्याचं ज्ञान त्यांना प्राप्त झालं. त्याच्यामध्ये किती आर्य सत्य आहेत? बुद्धांनी त्यांचा धम्म ग्रंथ आपण रोज म्हणजे नेहमीच वाचलेला आहे. पण 4 आर्य सत्यामध्ये किती आर्य सत्य आहेत सांगा? नाही. 4 आर्य सत्यामध्ये किती आर्य सत्य आहेत? 4. किती आहेत? मी काय प्रश्न विचारला त्याकडे थोडं लक्ष असू द्या. 4 आर्य सत्यामध्ये किती आर्य सत्य आहेत? 4च ना. 4 आर्य सत्य यामध्ये किती आर्य सत्य आहेत? मग तुम्ही काय सांगितलं पाहिजे? 4. मग तरी तुम्ही वेगळा विषय नेऊ लागले. बरं, कोणकोणते आहेत सांगा बरं मग आता. पहिलं आर्य सत्य,
दुःख आर्य सत्य, दुसरं दुःख समुदय आर्य सत्य, दुःख निरोध आर्य सत्य, दुःख निरोधगामिनी पटिपदा आर्य सत्य, असे 4 आर्य सत्य आहेत. तुम्हाला साधा प्रश्न विचारला त्याच्यातही तुम्ही टेन्शन मध्ये आले, आता काय सांगावं काय सांगावं काय सांगावं. सोपे, त्याच्यातच उत्तर होतं आणि ते उत्तर पहिल्याच शब्दात होतं. बरं, आर्य अष्टांगिक मार्गात किती मार्ग आहेत सांगा बरं? किती आहे? 8च आहे. दुसरा प्रश्न तोच होता. आर्य अष्टांगिक मार्गामध्ये किती मार्ग आहेत? 8. मग ते मार्ग आहेत सम्मा दिठ्ठी, सम्मा संकप्पो, सम्मा वाचा, सम्मा कमंतो, सम्मा आजीवो, सम्मा वायामो, सम्मा सती, सम्मा समाधी. हे 8 मार्ग तथागतांनी सांगितलेले आहेत. आणि हे 8 मार्ग तुम्हाला आले पाहिजेत. कारण कुणी जर विचारलं तथागताचा मार्ग काय सांगतो, तथागताला कोणतं ज्ञान प्राप्त झालं, तर त्याच्यामध्ये तथागतांना समजलं या जगामध्ये दुःख आहे, दुःखाला कारण आहे आणि ते कारण नष्ट करता येते आणि नष्ट करण्याचा मार्ग आहे. तो मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. एवढं जरी सांगितलं तर तुम्ही तथागताचा धम्म समजले. कारण जगामध्ये काय आहे? दुःख आहे. मग दुःख किती प्रकारचं आहे सांगा बरं? जातीपी दुःख, जरापी दुःख, व्याधीपी दुःखो, मरणंपी दुःखं, अप्पियेहि संपयोगो दुःखो, पियेहि विपयोगो दुःखो, यंपिंची नलभती तंपि दुःखं, संखित्तेन पंच उपादान खंदापि दुःख. एवढं सांगितलंय दुःख. हे पाठ करावं लागेल, हे समजून घ्यावं लागेल. जन्म होणे दुःख आहे, रोग होणे दुःख आहे, म्हातारपण येणे दुःख आहे. या सर्व बाबी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. त्याच्याशिवाय आपण धर्मामध्ये पुढे जाऊ शकत नाही. कारण तथागताचा मूळ धर्म जो आहे ते स्टोऱ्यामध्ये नाही हो, या कथेमध्ये तथागताचा धम्म नाहीये. तथागताचा धम्म ह्या तत्वज्ञानामध्ये आहे. ह्या स्टोऱ्या फक्त आपल्याला काय सांगतात की त्या व्यक्तीने कशा प्रकारे स्वतःला धम्मामध्ये डेव्हलप केलं, किंवा स्वतः हा कसा वाईट होता आणि तो कसा चांगला झाला, कशा प्रकारे त्यांनी स्वतःला बदललं किंवा या मनावरती विजय मिळवला, कशा प्रकारे तो क्रूर होता पण आता मात्र प्रेमळ झाला, हे आपल्याला स्टोरी सांगतात. पण तथागताचा धम्म सांगाल का? नाही. म्हणून तथागतांचा जो धम्म आहे ना, तो तुमच्या घरी ज्यांच्या इथं मी दिलेले जे महापरित्राण पाठाचे जे पुस्तक आहे ना, त्याच्यामध्ये धम्मचक्क प्रवर्तन सूत्र आहे. त्यामध्ये तथागतांचा धम्म थोडक्यात समजून सांगितला. ते स्वतः तथागताची वाणी आहे, ती इतर कोणाची वाणी नाहीये. ती तुम्ही समजून घ्या. ज्यांच्या घरी आहे ना त्यांनी वाचायला सुरुवात करा. फक्त घरी थप्पी नका लावू. नाही तर त्या थप्प्यामध्ये आणि त्या ग्रंथालयाच्या थप्प्यामध्ये काही अर्थ राहत नाही. त्या पुस्तकांना तेव्हाच महत्व येईल जेव्हा त्यांना वाचणारा जन्म घेईल. विकत घेणारा जन्म घेणं महत्वाचं नाही, वाचणारा पैदा झाला पाहिजे. बाबासाहेबांच्या अगोदर या जगामध्ये म्हणजे भारतामध्ये कितीतरी जन्म झालेले दलित लोक होते, पण असा एक लाल दलित समाजामध्ये पैदा झाला जो वाचणारा निघला. आणि तो वाचणारा निघाला म्हणून आपण ऐकणारे झालो आणि वाचणारे सुद्धा झालो. पण प्रत्येकच जण आहे का? नाही, काही मोजकेच जण आहेत. आणि म्हणून तथागतांच्या धम्मामध्ये आपल्याला जे दुःख समुदय, दुःख निरोध गामिनी पटिपदा मार्ग आहे तो समजून घ्यावा लागेल. आणि तो समजल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. आणि तेच आपल्याला या आर्य अष्टांगिक मार्गाच्या माध्यमातून समजून घ्यायचंय. फक्त श्रवण करायचं नाही. तुम्हाला चांगलं वाटते म्हणून विहारात नका येऊ, विहारात गर्दी करायची म्हणून विहारात नका येऊ. तर विहारात आपल्याला समजून घ्यायसाठी विहारात जायचंय. मी सांगतो म्हणून नाही. तर तुम्हाला याचा अनुभव जेव्हा येईल आणि या दुःखातून मुक्तीचा मार्ग म्हणजे जे कोणतंही दुःख हो, फक्त एकच दुःख आहे का सांगा बरं? मृत्यू होणे दुःख आहे का? तुम्हाला टेन्शन येते ते दुःख नाही का? घरामध्ये नवरा भांडतो ते दुःख नाही का?
आपण जेव्हा नवऱ्याला भांडतो ती दुःख नाहीये का? मुलाला जेव्हा आपल्याला पैसे द्यावे लागतात कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये भरायला ती दुःख नाहीये का? सर्व बाबीच्या माध्यमातून दुःख. जी बाब उत्पन्न झाली, ज्याच्यावरती आपण आसक्त झालो, त्या प्रत्येक बाबीत दुःख आहे. प्रत्येक बाबीत दुःख आहे. जी मेणबत्ती आपण दुकानातून 1 रुपयाची विकत घेऊन येतो ना, ती 1 रुपयाची मेणबत्ती विहारामध्ये येईपर्यंत जर समजा एखादी ती खाली पडली, चिखलात पडली, तर त्या मेणबत्ती प्रती असलेली आसक्ती आपल्याला दुःख देते. आपण विचार करतो, अरे तथागतांप्रमाणे मी जाऊन तिथे मेणबत्ती लावेल, तर त्याच्याप्रती आसक्ती आहे का? तर 1 रुपया खर्च केला, 2 रुपये खर्च केले, 5 रुपये खर्च केले, ते पैशाप्रती आपली आसक्ती आहे. त्या सगळ्या बाबीमध्ये आपल्याला दुःख शोधायचंय. प्रत्येक बाबीमध्ये तथागतांनी दुःख शोधण्याची सांगितलेलं आहे, उपदेश दिलेला आहे. कारण जी जी गोष्ट आपण घेतो, ज्या ज्या गोष्टीमध्ये आपण सुख शोधण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या पाठीमागे दुःख लपलेलं आहे. दुःख आहेच. ज्या बाळाचा जन्म झाल्यावर परिवारात सुख येते ना, ते बाळ जेव्हा मरण पावते ना, तेव्हा त्याच्या पाठीमागे दुःख लपलेलं आहे, हे त्या परिवाराला समजत नाही. दुःख लपलेलं आहे, पण ते दुःख शोधता आलं पाहिजे, ते दुःख पाहता आलं पाहिजे आपल्याला. ते दुःख जोपर्यंत आपण पाहत नाही, फक्त सुख शोधू लागलो आपण, सुख, त्या दुःखाला पाहायचंय आपल्याला. आणि म्हणून तथागतांनी सांगितलं की जो व्यक्ती दुःख पाहतो, त्याच्यावरती मात करण्यासाठी अप्रमादी होतो, तो खरा यश प्राप्त करत असतो. आणि म्हणून ही गाथा तथागतांनी कोणाला उद्देशून म्हटली, आता ते आपण बघूया. राजगृह में एक नगर सेठ रहता था. एक बार वहां भीषण प्लेग फैल गया. सेठ सेठानी भी उसकी चपेट में आ गए. उसका मृत्यु आया देख उन्होंने अपने बेटे कुंभ घोषक को समझाया कि वह अपनी चिंता छोड़ दे तथा राजगृह छोड़कर चला जाए. हमने जमीन में 40 करोड़ आकाशार्पण फला जगह पर गाड़ रखा है. तुम अभी तुरंत वापस मत आना. जब काफी समय बीत जाए तथा सभी कुछ ठीक ठाक हो जाए तभी आना. कुंभ घोषक ने माता पिता की बात मान ली और नगर से बाहर चला गया. उसके माता पिता दुनिया से चल बसे. 12 साल बीत गए. कुंभ घोषक ने राजगृह वापस आने की सोची. उसने विचार किया कि अभी तुरंत पहुंचकर अगर गड़े धन को निकाल उसका उपयोग करने लगूंगा तो राजा को संदेह हो जाएगा और संभव है वह धन जब्त कर ले या मेरी हत्या करा दे. यह सोचकर उसने गांव में चौकीदार की नौकरी कर ली. चौकीदार के रूप में वह आवाज लगाता था, उठो, खेती का समय हो गया है, दुकान खोलने का समय हो गया है, आदि आदि. राजा ने जब उसकी आवाज सुनी तो अपने सिपाहियों से कहा कि वे जाकर उस उद्घोषक के विषय में पता लगाए, क्योंकि यह आवाज किसी करोड़पति की ही हो सकती है, किसी साधारण व्यक्ति की नहीं. सिपाही कुछ भी पता नहीं लगा पाए, पर राजा अड़ा रहा कि यह वाणी किसी बहुत ही धनी तथा उस व्यक्ति की ही हो सकती है. अतः राजा की दासी ने सत्य का पता लगाने की जिम्मेदारी ली. वह कुंभ घोषक के यहाँ गई और एक रात रुकने के लिए आग्रह किया और कहा कि अगले दिन ही वह चली जाएगी, पर किसी न किसी बहाने वहां रुकी रही और अपना प्रस्थान टालती रही. इस बीच राजा ने घोषणा की कि वह एक उत्सव का आयोजन कर रहा है और उसमें सारी जनता को सहयोग करना है. कुंभ घोषक के पास पैसे नहीं थे, अतः उसने खजाने में से कुछ काशार्पण निकाले और अपना सहयोग दे दिया. दासी ने सब कुछ देखा. बात राजा तक पहुंची. राजा ने उसे गिरफ्तार कर बुलवा लिया तथा सच्चाई पूछी. कुंभ घोषक ने पूरी सच्चाई बता दी. राजा बहुत खुश हुआ तथा अपनी बेटी का ब्याह कुंभ घोषक के साथ करा दिया. कुछ दिनों बाद शास्ता राजगृह पधारे. राजा बिंबिसार कुंभ घोषक को लेकर उनके पास पहुंचा. उसने कुंभ घोषक के विषय में बताया तो शास्ता ने कहा, अपनी उन्नति चाहने वाले ध्यानशील व्यक्ति का जो पवित्र कर्म करता है तथा बड़े बुजुर्गों की बात मानकर काम करता है, ऐसे जितेंद्रिय, धार्मिक और उत्साही
व्यक्ति का यश बढ़ता है। ऐसे उद्योगी सचेत सूची कर्म तथा सोच कर समझ कर काम करने वाले व्यक्ति संयमी होकर धर्म के अनुसार जीविका चलाता है, तब जाकर तथागत ने यह गाथा उसके विषय में कही है। जे बघा, भगवान बुद्धाच्या काळातील ही घटना आपल्या सर्वांना माहित असेल। राजगृहामध्ये कोणाचं राज्य चालत होतं तेव्हा त्या काळात माहिती का? राजा बिंबिसाराचं। आणि ही घटना राजगृहामध्ये वेळुवनाच्या जवळच, तुम्ही जर बुद्धगयेला कधी गेला असाल तर वेळुवन माहिती आहे तुम्हाला, ज्यांना जे गेले त्यांना माहिती आहे, जे गेले नाहीत ते जाऊ शकता। वेळुवनाला एकदा भेट द्या, वेळुवन फार सुंदर आहे, तिथं आता ते गार्डन बनवलेलं आहे। पण भगवान बुद्धाला आपल्या आयुष्यामध्ये पहिलं दान, जे जमिनीचं दान आहे ना, जे पहिलं दान मिळालं तर ते पहिलं दान म्हणजे वेळुवन आहे। आणि म्हणून या वेळुवनाला जेव्हा तुम्ही भेट द्याल तर तेव्हा ही घटना तिथं घडलेली आहे असं समजून घ्यायचं। कारण हे जेही या ग्रंथामध्ये जेवढे उपदेश येतील, जे काही कथा येतील, तर त्या एक तर वेळुवनामध्ये घडलेल्या आहेत, कोसंबीमध्ये घडलेल्या आहेत, जेतवनामध्ये जास्तीत जास्त घडलेल्या आहेत। अशा काही मोजक्या ठिकाणी बुद्धगयेला सुद्धा घडलेल्या आहेत, सारनाथ मध्ये सुद्धा घडलेल्या आहेत, आणि काही मोजक्या ठिकाणी जसं संकिसा आहे अशा ठिकाणी घडलेल्या आहेत। आणि आजूबाजूचा जो परिसर आहे या परिसराच्या, तर त्या परिसरामध्ये जे छोटे छोटे गाव आहेत तर त्या ठिकाणचे हे प्रसंग घडलेले आहेत। आणि असं म्हणतात की भगवान बुद्धाच्या काळामध्ये, त्याच्याही अगोदर एक राजगृहामध्ये नगर सेठ होता। नगरामध्ये ज्याला आपण सेठ म्हणतो ना, सेठ कोणाला म्हणता येईल आपल्या इथं, की जो मोठा व्यापारी असेल किंवा ज्या व्यक्तीकडे खूप सारे लोक कामाला असतील, अशा लोकांना आपण काय म्हणतो? सेठ म्हणतो। आजही असे म्हणण्याची प्रथा नाशिकमध्ये तरी आहे। नाशिकमध्ये बरेच लोक आमचे सेठ असे म्हणतात। ते गाणं निघलं, ओ सेठ, असंही गाणं निघलेलं आहे। आणि म्हणून तशी जी सेठ नावाची जी परंपरा आहे तर ती तेव्हाही होती, आताही आहे, आणि त्याला नगरश्रेष्ठी असंही म्हणायचे। तर असा एक नगरश्रेष्ठी राजगृहामध्ये राहत होता, परंतु एक दिवस त्या राजगृहामध्ये प्लेग नावाची बिमारी पसरली होती। आता शक्यतोवर प्लेग ही जी काही बिमारी आहे ती शक्यतोवर आता येत नाही, पण जास्तीत जास्त महात्मा ज्योतिबा फुले यांच्या काळामध्ये सुद्धा प्लेग हा पसरला होता। आपल्याला आठवते की महात्मा ज्योतिबा फुले यांची कशी गत झाली, ते सावित्रीबाईंची कशी गत झाली, आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची कशी मृत्यू झाली, प्लेग मध्येच त्यांचा देहांत झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे। आणि म्हणून प्लेग ही जी बिमारी होती ती उंदराच्या माध्यमातून पसरायची, आणि त्या उंदराच्या माध्यमातून जी काही बिमारी होती तर त्याच्यामध्ये जसा हा कोरोना होता तर त्या कोरोनाप्रमाणे ही प्लेग बिमारी पसरायची। तर या प्लेग मध्ये जेव्हा हा राजगृहामध्ये पसरला तर तो प्लेग सर्व राजगृहातील लोकांना पसरल्यानंतर त्याच्यावर इलाज नव्हता, म्हणून बरेच लोक हे आपापल्या मुलांना मुलींना असा आदेश द्यायचे की तुम्ही इथून निघून जा। जसं सामावती बद्दल घडलं, सामावती बद्दल आपण काल तेच बघितलं की प्लेग बिमारी लागली होती, त्याच्यानंतर ते त्या ठिकाणाहून कोसंबीला गेले, आणि कोसंबीला जाऊन मग नंतर तिथं वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्यांच्यासोबत प्रसंग घडले, तर ते प्लेग बिमारी तेव्हा त्या काळामध्ये पसरली। आणि म्हणून जो सेठ होता आणि सेठानी होती तर त्या दोघांना सुद्धा जसाही प्लेग या बिमारीची लागण झाली तर तेव्हा त्यांनी आपल्या मुलाला, त्या मुलाचं नाव कुंभघोषक होतं। काय नाव होतं? कुंभघोषक। तर या कुंभघोषकाला त्यांनी सांगितलं की बाळा तू इथून निघून जा, आणि निघून जाऊन खूप वर्ष झाल्यानंतर तू पुन्हा परत ये। एक असं ठिकाण आहे की त्या ठिकाणाची त्यांनी निशाणी सांगितली, असं असं आहे, तसं तसं आहे, इथून इथून असं असं जा, तिथे तिथे तसं तसं जा। आम्ही त्या ठिकाणी 40 करोड सोन्याचे नाणे, किती? 40 करोड सोन्याचे नाणे एका ठिकाणी गाडून ठेवलेले आहेत। जेव्हा या ठिकाणी तू परत येशील, म्हणजे बऱ्याच वर्षानंतर तू जेव्हा परत येशील तर त्या सोन्याला तू थोडं 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 घे आणि तू स्वतःचं आयुष्य तू बदल, अशा प्रकारे त्याच्या आई वडिलांनी त्याला सांगितलं। आणि म्हणून आई वडिलांचं त्यांनी म्हणणं ऐकलं, आणि लहानपणातच जसाही त्यांच्या आई वडिलांनी त्यांना आदेश दिला त्यांनी ते नगर म्हणजे राजगृह सोडलं आणि फार दूर जाऊन राहू लागला। पण जसा मोठा झाला आणि बऱ्याच वर्षानंतर प्लेग ही बिमारी पूर्णपणे संपुष्टात आली आणि त्या नगरामध्ये बिंबिसार राजाचं राज्य आलं, तर तेव्हा
बिंबिसार राजाचं राज्य आलं तेव्हा त्याला असं वाटलं की आता या नगरामध्ये मी गेलो पाहिजे आणि मी त्या नगरामध्ये जाऊन आपलं जे काही वडिलांनी आपली जी काही संपत्ती म्हणजे वडिलांची जी काही संपत्ती आहे माझ्या नावाने सोडलेली त्या संपत्तीला घेतलं पाहिजे आणि आपली उपजीविका चालवली पाहिजे. पण मी जर एक खट्टीत जर समजा ते सोनं जर काढलं तर त्यावेळेला राजाला संशय येईल आणि राजा माझ्यावरती ते सोनं एक तर माझ्याकडून हिसकावून घेईल आणि मला जेलमध्ये टाकेल किंवा मला मारून टाकेल. अशा प्रकारे तो विचार करतो आणि विचार करून त्या नगरात जातो आणि चौकीदाराची नोकरी करतो. पण आता राजा ते राजा असतात. राजा हे बऱ्याच विद्यामध्ये पारंगत असतात तेव्हा ते राजे बनत असतात. एखाद्या राजाला शस्त्रविद्या किंवा धनुर्विद्या किंवा लढण्याची जी विद्या आहे ती जर येत नसेल तर त्याला राजा बनवल्या जाईल का? हे काही लोकशाही आहे का? बाबा तुला कटुनीती येते मग तू चाल चायवाला असला तरी तू राजा बनू शकतो असं आहे का? ते राजेशाही होती. तेव्हा युद्ध करावं लागत होतं, तेव्हा स्वतःला सिद्ध करावं लागत होतं आणि त्याच्यानंतर चांगल्या गोष्टी कराव्या लागत होत्या. तेव्हा प्रजा ही राजाशी एकनिष्ठ राहत होती. नाहीतर आता सारखी प्रजा तर हे आताची गुलामच आहे. आता राजा भयानक आहे. आता जरी बाबासाहेबांच्या स्वातंत्र्यामुळे ते चायवाला म्हणतात तो चायवाला पण त्यांनी कधी चाय विकला याचा फोटो बी नाही आजपर्यंत. फोटोही नाही आला आणि काही झालेला नाही आणि म्हणून त्याच्याबद्दल तर शंकाच आहे की त्याची डिग्री फेक आहे आणि त्याची सगळी जिंदगीच फेक आहे. पण मात्र आताच्या सारखा पूर्वीचे राजे नव्हते. पूर्वीचे राजे हे धार्मिक होते. पूर्वीचे राजे विश्वासू होते. लोकांवरती विश्वास ठेवायचे. स्वतः लोकांचं कल्याण करणारे असायचे. आताच्या राजासारखे राजे हे पूर्वी नव्हते आणि म्हणून राजा हा वेगवेगळ्या विद्येमध्ये पारंगत होते. एखाद्याचा आवाज ऐकून सुद्धा राजा कोणाला तो कसा आहे कोण आहे हे ओळखायचे असे त्यावेळेचे राजे होते. आणि म्हणून बिंबिसार राजा हे वेगवेगळ्या विद्येमध्ये पारंगत असल्यामुळे जसाही त्या कुंभघोषकाने ती वॉचमॅनची ड्युटी जॉईन केली त्याच्यानंतर त्याचा आवाज ऐकायचे. बिंबिसार राजा रोज त्याचा आवाज ऐकायचे आणि तो म्हणायचा की उठा, शेती करण्याचा वेळ झालेला आहे, सूर्योदय होत आहे, जागे व्हा, कामाला जायची वेळ झालेली आहे. आता त्याला जी ड्युटी मिळाली त्याच्यानुसार तो काम करू लागला. पण त्याच्या आवाजामध्ये जी खंबीरता होती, खंबीरपणा होता आणि त्याच्या आवाजामध्ये भीती नव्हती. त्याच्या आवाजामध्ये कुठल्याही प्रकारचा रोष नव्हता किंवा मीपणा नव्हता. त्याच्यामध्ये संतुष्टी होती की माझ्याकडे सर्व आहे. अशा प्रकारच्या त्याच्या आवाजामध्ये खंबीरपणा होता. नाही तर एखादा वॉचमॅन जर अशा ड्युटी करणारा असता तर मग त्यांनी आवाज कसा केला असता, उठा ना, बसा ना, उठता का, चला ना, कामाला जायचंय, अशा प्रकारे काहीतरी त्याचा आवाज होता असता. पण राजा जेव्हा त्याचा आवाज ऐकायचा तेव्हा त्याला गंभीरता त्याच्यामध्ये दिसली. त्याच्या जवळ संतुष्टी आहे हे त्यांना समजलं आणि निश्चित स्वरूपामध्ये हा कोणीतरी श्रीमंत व्यक्ती आहे पण तो लाचारीने कुठल्या तरी मजबुरीने हे काम करत आहे हे राजाला समजलं. आणि म्हणून राजा आपल्या शिपायांना सांगतो की त्याचा पाठलाग करा आणि काहीतरी शोधून काढा, नेमकं त्याचं काय रहस्य आहे ते बघा. असं राजा त्याच्या पाठीमाग लोक लावून देतो, म्हणजे शिपाई लावून देतो. पण बऱ्याच दिवस त्याचा पाठलाग केला तरी सुद्धा कुणालाही काही समजत नाही. शेवटी राजाच्या दरबारामध्ये एक काम करत असलेली दासी, ती जवान दासी असते आणि ती दासी असा विचार त्या राजाला आश्वासन देते की राजा मी त्याची जे काही सत्यता आहे ती तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करते. ती सुद्धा त्याच्याजवळ जाते आणि एक दिवस राहण्याचा विनंती करते आणि त्या कुंभघोषकाजवळ जाते आणि म्हणते की बंधू मला तुमच्या इथं ठेवून घ्या, माझ्या कोणी नाही या जगामध्ये, मी आजच्या दिवस राहते आणि मग दुसऱ्या दिवशी निघून जाते. त्याला तिच्यावर दया येते आणि दया आल्यानंतर मग तो तिला एक दिवसाची परमिशन देतो की तू माझ्या इथं एक दिवस थांब, उद्या दुसऱ्या दिवशी निघून जा. पण ती कारण सांगते, कारण देते, रोज कारण देते आणि अशा प्रकारे ती त्याच्या जवळ थांबते. पण बऱ्याच दिवस त्याच्याजवळ थांबून सुद्धा ती त्याचा पाठलाग करून सुद्धा ती त्याची सत्यता काय आहे ती मात्र शोध लावू शकत नाही. शेवटी राजा थकतो, ते सर्व थकतात आणि मग एक निर्णय घेतला जातो. तो म्हणजे असा
की राजा सांगतात की संपूर्ण नगरामध्ये एक विशेष असा महोत्सव साजरा केला जाईल आणि त्या महोत्सवामध्ये प्रत्येकाला आपल्या आपल्या हिश्श्यातून काहीतरी दान कर्म करावं लागेल. जसं आपण जयंती कसं करतो, जयंती साजरी करत असताना सर्वांना लावल्या जाते 500 रुपये, 1000 रुपये किंवा 2000 रुपये जे काही आपण वर्गणी लावतो, तसं राजा आदेश देतो आणि म्हणतो की तुम्हाला एवढं धन द्यावं लागेल. तेव्हा हा कुंभघोषक याच्याजवळ पैसा नसतो आणि काही दिवसच झालेले असतात याला ड्युटी जॉईन करून आणि त्याची पगारही झालेली नसते, तर मग काय करावं? राजाला तर देणं आहे. आणि मग आपल्याला जर या नगरामध्ये टिकायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? राजाला दान द्यावं लागेल त्या उत्सव साजरा करण्यासाठी. म्हणून आपल्या वडिलांनी जे काही धन लपून ठेवलेलं होतं तर ते धन काढण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी जातो आणि तिथून 1 किंवा 2 म्हणजे थोडेसे सोनं काढतो आणि मग राजाला ती वर्गणी तो देतो. हे करत असताना त्याच्या सोबत राहणारी जी दासी होती ती त्याच्या पाठलाग करते आणि त्याचा सगळा जे काही प्रकार आहे तर ती राजाला जाऊन सांगते. मग राजा त्याला पकडतात आणि त्याच्या राजदरबारामध्ये त्याच्यावरती सुनावणी केली जाते आणि मग तेव्हा तो स्वतः सत्य परिस्थिती काय आहे तर तो कुंभघोषक सत्य परिस्थिती सांगतो की राजा, माझे आई वडील एवढ्या वर्षापूर्वी या नगरामध्ये राहत होते, त्यांचं नाव असं आहे आणि त्यांनी 40 करोड सोन्याचे नाणे या ठिकाणी त्यांनी गाडून ठेवलेले होते. पण मी तेव्हा लहान होतो आणि लहान असताना मी जर त्या सोन्याचं म्हणजे मी जर त्या प्लेगच्या बिमारीची जर मला लागण झाली असती तर ते कुणाच्याही कामी आलं नसतं. आणि म्हणून माझ्या आई वडिलांनी मला इथून फार दूर जायचं सांगितलं आणि त्यांनी आदेश दिला होता की बिमारी जेव्हा नष्ट होईल तर तेव्हा तू परत ये आणि या सोन्याला थोडं काढ. आणि म्हणून मी राजा माझ्या आई वडिलांची संपत्ती थोडीशी काढली आणि म्हणून हे माझ्याजवळ एवढं धन आहे. तर ते धन, बाकीचं जे धन आहे तर ते कुठे आहे ते सर्व राजाला सांगितलेलं असते. ते धन काढल्या जाते, परंतु राजा त्याला शिक्षा देत नाही. तर उलट पक्षी राजा हा त्याच्या मुलीचा विवाह त्या कुंभघोषकासोबत करून देतात. आणि मग नंतर एक दिवस जेव्हा भगवान बुद्ध त्या नगरीमध्ये येतात तर तेव्हा नगरीमध्ये आल्यानंतर कुंभघोषकाने जे काही पराक्रम केलेला आहे, कसं आपल्या आई वडिलांचं ऐकलं, म्हणजे त्या कुंभघोषकाने आई वडिलांचं ऐकल्यामुळे त्याची कशी प्रगती झाली आणि कशा प्रकारे त्या 40 करोड सोन्याच्या नाण्याला उतावळा न होता त्यांनी कशा प्रकारे त्या सोन्याचं रक्षण केलं, त्याला काढलं नाही. नाहीतर आपण कसं पैसा आला की द्या उडून, पैसा आला की द्या उडून, आहे का द्या खर्च करून, असं आपण करतो. त्यांनी तसं केलं का? नाही. त्यांनी संयम ठेवला, त्यांनी धर्मानुसार आचरण केलं, त्यांनी आई वडिलांनी सांगितल्याप्रमाणे आचरण केलं. आणि मग नंतर कधीच्या कधी जेव्हा अडचण आली तेव्हा मात्र इकडे लक्ष द्या, जेव्हा अडचण आली तेव्हा त्यांनी थोडस धन काढलं, पूर्ण धन नाही काढलं. आणि मग भगवान बुद्धांनी त्याच्याबद्दल सर्व बाब ऐकल्यानंतर तथागतांनी ही गाथा म्हटली. उत्थानवतो सती मतो सुची कम्मस्स निसम्मस्सकारिनो संयतस्स धम्मजीविनो अपमत्तस्स यशोभिवड्डती. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी गाथा म्हटली. आणि तेव्हा म्हटलं की जो व्यक्ती उद्योगशील आहे, जागरूक आहे, आई वडिलांच्या बोलण्याला जो महत्व देतो, आई वडिलांनी जे सांगितलं त्याच्यानुसार जीवन यापन करतो, पवित्र कर्म करतो आणि विचार विमर्श करून जीवन यापन करतो आणि अप्रमादी होऊन जो जीवन जगतो तर निश्चित स्वरूपामध्ये अशा व्यक्तीला यश प्राप्त होत असते, असं भगवान बुद्धांनी त्याच्याबद्दल सांगत असताना गाथा म्हटली. आणि म्हणून उपासक उपासिकांनो, झाल्यानंतर पाहणं जाऊ तिथं ठेव. उपासक आणि उपासिकांनो, तथागतांनी जो आपल्याला या गाथेच्या माध्यमातून उपदेश दिलेला आहे तो म्हणजे असा की नेहमी आपले आई वडील असतात, त्यांनी जे मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे चांगलं मार्गदर्शन, तर त्याला सर्वस्व मानलं पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये आपण योग्य निर्णय घेतले पाहिजे. जर आपल्याकडे धन असेल तर त्या धनाचा सदुपयोग केला पाहिजे. आई वडिलांनी कमावून ठेवलेल्या संपत्तीला आपण चांगलं समजलं पाहिजे आणि त्याला जसा येईल, जसा आपल्याला उपयोग करता येईल तो चांगला उपयोग केला पाहिजे. नाहीतर आई वडिलांचं धन आहे रे बाबा, मग चला उडवा,
बरेच मुलं असे या समाजामध्ये पैदा झालेले आहेत की ते आई वडिलांचं धन असं खर्च करतात. जर बाप ड्युटीला असला, आई ड्युटीला असली आणि मुलगा जर समजा चांगल्या स्कूलमध्ये किंवा चांगल्या शाळेमध्ये जर नसेल किंवा त्याला जर वाईट मित्र जर मिळाले, तर दारू पिणारे मित्र मिळाले आणि फक्त एन्जॉय करणारे मित्र जर मिळाले, तर आई वडिलांनी कमवलेली जी संपत्ती असते तर ती मुलं संपुष्टात आणणारे मी पाहिलेले आहेत. आणि म्हणून असे संपुष्टात आणणारे जे मुलं असतील तर त्यांची नेहमी दुर्गती झालेली मी पाहिलेली आहे. आणि हेही एक उदाहरण आहे तथागताच्या धम्मामध्ये की तो कुंभघोषक आई वडिलांनी कमावलेल्या संपत्तीचा उधळपट्टी न करता तो काय करतो, त्या संपत्तीला जपतो आणि जेव्हा योग्य वेळ मिळेल तेव्हा तो खर्च करतो. आणि म्हणून उपासक उपासिकांनो, संपत्ती ही वाढवण्यासाठी असते. संपत्ती ही आरोग्याच्या कल्याणासाठी ठेवली पाहिजे. मुलाबाळाचं शिक्षण व्हावं यासाठी ठेवली पाहिजे, ना की उधळपट्टी. घरामध्ये कपडे असतील तर त्या कपड्याला वाढवण्याचं काम नाही करायचं. तर जे कपडे असतील योग्य असतील तर निश्चित स्वरूपामध्ये जे आहेत तेच वापरले पाहिजे. एक्स्ट्राचे 2-2, 3-3 कपाटे भरले नाही पाहिजे. नाही तर हाय रे बाबा नवऱ्याचा पगार आहे का, मग या लग्नात जायचं तर मग नवीन साडी, त्या लग्नात जायचं तर नवीन साडी, नाही तर मग नवीन कपडे, असं जर करत असू तर मग त्या कपड्याला मातीच लागणार आहे, त्या कपड्याला किडे माकोडेच खाणार आहेत. पण तुम्ही तेच जर सोनं नाणं केलं तर ते सोनं नाणं जसं रोज सोन्याचा भाव वाढू लागला तर तसं सोन्याची किंमतही वाढते. म्हणून सोनं केलं तर निश्चित चांगली गोष्ट आहे, पण कपड्यात जर तुम्ही पैसे गुंतवत असाल तर ते काहीही कामाचे नसणार. आणि म्हणून उपासक उपासिकांनो, धन वाढवलं पाहिजे, आई वडिलांची संपत्ती वाढवली पाहिजे, असे आपण मुलं मुली बनलं पाहिजे, ना की त्या संपत्तीला नष्ट करणारे. आणि म्हणून अधिक न बोलता मी एवढंच म्हणेल की उद्योगशील राहा, नेहमी प्रयत्न करा आणि चांगले प्रयत्न करून आपल्या आयुष्यामध्ये जे आपल्याला प्राप्त झालं तेवढ्यामध्ये समाधानी राहण्याचा प्रयत्न करा, अशी मी मंगल कामना करतो आणि आजची धम्मदेशना समाप्त करतो. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. साधु साधु साधु